लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणोरी फाट्यावर कार आणि मोटारसायकल यांची जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा किरकोळ जखमी होऊन बचावला। बेल्डा गावचे अमोल जगन्नाथ गायकवाड वय 35 वर्ष हे आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगर येथून मोटारसायकलवरून बेल्ड्याकडे जात असताना अचानक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता गणोरी फाट्याजवळील साई इंजिनिअरिंग कॉलेज समोरून मागून आलेल्या बलेनो कार क्रमांक MH20HS2449 ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात मोटारसायकल व कार दोन्ही रस्त्याच्या खाली जाऊन पडले। अपघातात अमोल गायकवाड गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेला मुलगा सौभाग्याने किरकोळ जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना घाटे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अमोल गायकवाड यांना मृत घोषित केले। या प्रकरणाचा पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राहुल साळवे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.